guys, welcome back to another video. So now just only last 1 week of our preparation and yeah, so last 2-3 days पासून थोडा टाइमपास झाला. जस्ट बोर्डचा रिझल्ट आला, चांगला लागला. त्याच्यानंतर लाईक एव्हरीवन इज सेइंग की हे करून घे करिअरमध्ये, म्हणजे हे आपल्याकडे का कोर्सेस वगैरे असतात ते करून घे, ते करून घे, म्हणजे प्रत्येक रिलेटिव्ह सांगतच ना. सो अपार्ट फ्रॉम दॅट, सो फायनली लास्ट 1 वीक ओनली अँड लाईक मी आता बनवते की जस्ट मी लास्ट 1 वीकचा प्लॅन केला की जो मी फॉलो करेल 100%. आणि जो माझा टाईम वेस्ट होतो आहे काही थिंग्समध्ये, लाईक मॉर्निंगचा टाईम माझा मोस्ट ऑफ द माझा वेस्ट होतो आहे. सो मी तो वेस्ट नाही करणार ओव्हर थिंकिंग की यार जस्ट 2-3 दिवसापासून मी 1-2 दिवसापासून की कसं होईल की नाही होईल, पण नाही, आता होईलच. असंच पॉझिटिव्ह थॉट्सने चालून फक्त काम करत राहायचं, वर्क करत राहायचं आपलं प्रोसेसवरती, आपलं बेस्ट देत राहायचा. ओके, सो यस. सो आणि त्याच्यानंतर सो मी करणार आहे फक्त PYQ लास्ट 1 इयरचे. आणि जर ते पॉसिबल नाही झालं, म्हणजे जसं लाईक विक्टर्सचे पण खूप सारे PYQ, त्यालाच खूप टाईम लागला. सो वॉट आय विल डू इज की बघेन चॅप्टरची लिस्ट, म्हणजे बघेन त्याच्यानंतर त्याच्या काय करेल, बीटाचे क्वेश्चन्स करेल, PDF मधून आहेच नोट्स वगैरे, आणि बीटा स्प्रिंटचे क्वेश्चन हे 2 करेल आणि ते चॅप्टर बी नाही. ओके, सो तसं हे वेक्टर आणि प्लेन बिकॉज हे मला येतात, बट स्टील माझ्या बेसमध्ये मार्क्स वाढते बिकॉज मी काय ते वेस्ट सिली मिस्टेक करून देते किंवा सिली मिस्टेक करून देते किंवा ती कॉन्सेप्ट, कारण ती कॉन्सेप्ट नाही आमच्यात खूप जल्दी होऊन जाते क्वेश्चन्समध्ये. सो मला नाही फक्त हा चॅप्टर जो पार्ट आहे ना तो मला थोडा कठीण जातो. मला वेक्टर्स तरी एकदा मी पण करायचं आहे ऑलमोस्ट चांगलं वेटेज असतं. आणि मी क्लास 11 नाही केले तर ऑफकोर्स ते करावंच लागेल. त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये पण केलेले आहेत 2-3 वेळा, 2 वेळा, बट स्टील करते मी, बघते की याचे जे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिकमध्ये खूप विचारता याचे क्वेश्चन 20 याच्यात विचारताना आपला फर्स्ट अटेम्प्टमध्ये तर विचारलेलं याच्यावर. सो आणि AODमध्ये हा जो टॉपिक आहे मॅक्झिमा मिनिमा आणि कोणता इन्क्रीजिंग डिक्रीजिंग हे काय आलं इन्क्रीजिंग डिक्रीजिंग आलं ते मॅक्झिमा मिनिमावाला. सो हा टॉपिक माझा वीक आहे. बाकी हा चॅप्टर पण ओके. त्याच्यानंतर इनडेफायनाईटमधले पण जे इझी सर बोलले सॉल्व होतात असं 1-2 क्वेश्चन्स. डेफायनाईटमध्ये थोडा मला प्रॉब्लेम येतो. कशात? मॉड्युलस GIF ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनमध्ये, आणि थोडंसं असं प्रॅक्टिस कमी आहे. बायनॉमियल डिस्ट्रिब्युशनचे बी मी एकदा करून घेईल बिकॉज याच्यातमध्ये थोडे कॅल्क्युलेशनचा माझा एरर होतो. आणि बात करते डिफरन्शियल इक्वेशन. सो ॲक्च्युली डिफरन्शियल इक्वेशन तर केलेलं आहे मी, बट म्हणजे बीटाचेच क्वेश्चन केले आहे, बट त्याचे लाईक नाही होत, टेस्टमध्ये खूप लेंदी क्वेश्चन असतात ना, सो नाही होत. आणि हे काय त्याच्यानंतर POSL बघेल की POSL करून घेईल. POSL बिकॉज आज खूप इझी क्वेश्चन होता माझ्याकडनं, नाही झाला तो. सो पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं तेच करून घेईल. बघूया आता एवढं सगळं आहे किती फॉलो होईल, फॉलो जेवढं होईल तेवढं फॉलो करेन. आणि लाईक लॉजिकमध्ये माझं फर्स्ट अटेम्प्टला स्विचिंग सर्किटवरती हा क्वेश्चन चुकला आहे, जो मी नाही विसरणार. आणि निगेशनमध्ये पण थोडा येतं म्हणजे. आणि लाईक कम्स टू द फिजिक्स, सो सेमीकंडक्टर KTG आणि फॉर्म्युलाज वगैरे रिवाईज करेन, बस अजून नाही. आणि लाईक डेलीचा स्केड्यूल असेल माझा 2025चं जे PYQ आहे टेस्टमध्ये केलेले, अल्फा टेस्टमध्ये आपल्याला ते ॲड केले ना सरांनी, ते PYQs ॲड केलेले ॲज अ टेस्ट म्हणून 2025चे सगळे पेपर्स. सो
बघीन नाही, हे करावंच लागेल बिकॉज माझं टेस्टमध्ये काय होतं, सिलेक्शन ऑफ क्वेश्चन्समध्ये मी जमलिंग करते की कोणता क्वेश्चन आधी करायचा, कोणता क्वेश्चन नंतर करायचा. याच्यामध्ये तो जो क्वेश्चन मला येत राहिला ना, तो पण माझ्याकडनं सुटून जातो आहे. लाईक मी काही क्वेश्चनला खूप वेळ देते, नंतर मला कळतं की हा लेंदी आहे आणि अर्धाच सॉल्व होतो आहे. सो या सिलेक्शन ऑफ क्वेश्चन्ससाठी इथं काय होऊन जाईल, प्रॅक्टिस पण होऊन जाईल PYQची आणि हे पण होऊन जाईल टेस्टची. असं टायमर लावून सॉल्व करायची, बिकॉज टेस्टमध्ये हार्ड जातं ते. आणि लाईक केम आणि मॅथ लिहिलेले मी 3 hours जातील. ॲनालिसिस त्याच्यातच PYQ सॉल्व म्हणजे जे चॅप्टर्स मी आत्ता बोलली त्याच्या मी बघेल, एक केम आणि एक मॅथ. लाईक केम तर झालं आहे बट स्टील ऑर्गॅनिक आता शॉर्ट्स नोट आणि याला खूप रिव्हिजन लागते. लाईक वारंवार रिवाईज करेन शॉर्ट्स नोट्स वगैरे. ओके. सो आणि आपलं अल्टरनेट डेला काय असेल, डेला काय असेल, टेस्ट असेल, त्याचा त्याच्यामध्ये ॲनालिसिसमध्ये बी खूप टाईम जाऊन लागतो. सो या दिस इज फॉर लास्ट 1 week ओनली अँड जस्ट गिविंग माय बेस्ट. आय कॅन डू इट, आय विल डू इट अँड यस बेस्ट देईन आणि यस विश यू ऑल द बेस्ट.